Today we are going to see question and answers of elephants and the friends. Okay, in last video we have explained this story. Okay, now first question, who are the characters in the story? So we have seen here कोणते कोणते कॅरेक्टर स्टोरीमध्ये इथं दिसते आपल्याला. एलिफंट आहे, मंकी आहे, रॅबिट आहे, फॉक्स आहे, त्यानंतर बियर आहे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय आहे? एलिफंट, मंकी, रॅबिट, बियर, फॉक्स आर कॅरेक्टर इन द स्टोरी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू लाईक अबाउट देम? तर तुम्हाला यांच्या या प्राण्यांविषयी काय आवडलं आहे, किंवा हे कॅरेक्टर्स जे आहेत स्टोरीमध्ये त्यांच्याविषयी काय आवडलं हे विचारलं आहे आपल्याला. तर त्यामध्ये काय येणार आहे? दे आर ऑल ऑनेस्ट अँड स्पीक ट्रूथ. ते प्रत्येकजण काय म्हणतो आहे एलिफंटला की आम्ही तुझे मित्र होऊ शकत नाहीत का, कारण तू खूप बिग आहेत साईजने सुरुवातीला. ओके, म्हणजेच काय, सगळे कसे आहेत? ऑनेस्ट आहेत आणि दे स्पीक ट्रूथ. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? थर्ड क्वेश्चन, वेअर डज द स्टोरी टेक प्लेस? आता इथं आपल्याला फर्स्ट सेंटेन्समध्येच दिलं तिने, अ लोन एलिफंट वॉन्डर्ड इन द फॉरेस्ट. म्हणजे काय, ही स्टोरी कुठं घडती आहे? फॉरेस्टमध्ये घडते. स्टोरी टूक प्लेस इन फॉरेस्ट. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स. आय वेंट टू द पार्क येस्टरडे. आय हॅड अ ग्रेट टाईम. आय हॅड अ लॉट ऑफ फन. व्हॉट डीड यू डू येस्टरडे? तर त्यांनी असं म्हणलं आहे की या सेंटेन्समध्ये सेंटेन्स किंवा बंच ऑफ ते सेंटेन्सेस आहे, इथं 4-5 सेंटेन्स एकत्र आहेत, त्यामध्ये काही मिसिंग आहे का? तर यामध्ये मिसिंग काय आहे ते त्यांनी सांगितलं आहे. अ सेंटेन्स ऑलवेज बिगिन्स विथ कॅपिटल लेटर अँड एंड्स विथ अ फुल स्टॉप. म्हणजे काय, प्रत्येक सेंटेन्स जो आहे तो कॅपिटल लेटरने स्टार्ट होतो आणि एंड कशाने होतं आहे? फुल स्टॉप. किंवा जर क्वेश्चन असेल नाही का, नाही तर कसा होणार आहे तो एंड? क्वेश्चन मार्कने एंड होणार आहे. आता इथं काय दिलं आहे? क्वेश्चन दिसतं आपल्याला, आय वेंट टू द पार्क येस्टरडे. हे काय एक सेंटेन्स आहे. मग आय काय येणार आहे? इथं कॅपिटल येणार आहे. येस्टरडे नंतर काय येणार आहे? फुल स्टॉप येणार आहे. सिमिलरली आय हॅड अ ग्रेट टाईम, यामध्ये पण आय कॅपिटल येईल. आय हॅड अ ग्रेट टाईम आणि टाईम नंतर काय येईल? फुल स्टॉप येईल. ओके, व्हॉट डीड यू डू येस्टरडेमध्ये डब्ल्यू कॅपिटल येणार आणि येस्टरडे नंतर काय येणार आहे? क्वेश्चन मार्क, कारण तिथं काय विचारलं आहे? क्वेश्चन विचारलेला आहे. इथं दिसते आपल्याला खाली, आय वेंट टू द पार्क येस्टरडे फुल स्टॉप. अगेन आय हॅड अ ग्रेट टाईम, आय कॅपिटल नंतर फुल स्टॉप. आय हॅड अ लॉट ऑफ फन देन अगेन फुल स्टॉप. अँड व्हॉट डीड यू डू येस्टरडे, यामध्ये पण डब्ल्यू कॅपिटल आणि येस्टरडे नंतर काय येणार आहे? क्वेश्चन मार्क येणार आहे. का? कारण तिथं पण काय विचारलं आहे? क्वेश्चन विचारलं आहे. तर सिमिलर क्वेश्चन खाली एक दिला आहे त्यांनी, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, रिराईट देम इन युअर नोटबुक युजिंग कॅपिटल लेटर्स, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क अँड ॲप्रोप्रिएट प्लेसेस ॲट ॲप्रोप्रिएट प्लेसेस. म्हणजे हे जे 5 सेंटेन्स दिले आहेत त्यावरून काय करा? एक पॅरेग्राफ बनवा आणि काय करा, जिथं फुल स्टॉप गरजेचं आहे तिथं फुल स्टॉप द्या. जिथं क्वेश्चन विचारलेला असेल त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क द्या. आणि फर्स्ट लेटर सेंटेन्सचं काय करा? ऑलवेज कॅपिटल ठेवा. तर ते आपण इथं सॉल्व केलं आहे. कसं केलं आहे? आय लाईक टू स्विम, आय कॅपिटल, स्विम नंतर फुल स्टॉप. कॅन यू सिंग, सिंग नंतर काय दिलं आहे? क्वेश्चन मार्क दिला आहे. सी कसा केला आहे? कॅपिटल केलं आहे. सेंटेन्सचं पहिला वर्डचं पहिलं लेटर आपण कॅपिटल केलं आहे. नेक्स्ट सेंटेन्समध्ये पण आय लव माय फॅमिलीमध्ये आपण आय काय केलं आहे? कॅपिटल केलं आहे. फॅमिली नंतर फुल स्टॉप दिला आहे. पुढं परत एक क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज युअर एज, ठीक आहे नाही. मग नंतर डब्ल्यू कॅपिटल येणार आणि एज नंतर काय येणार आहे? क्वेश्चन मार्क देणार आहे. म्हणजे या 5 सेंटेन्सचा आपण काय केला आहे? एक लिहून घेतलेत आपण 5 सेंटेन्स, आणि जिथं ज्या सेंटेन्स नंतर क्वेश्चन मार्क गरजेचं आहे तिथं क्वेश्चन मार्क दिला आहे, ज्याच्यानंतर फुल स्टॉप गरजेचं आहे तिथं फुल स्टॉप दिला आहे. आलं आहे लक्षात?